नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बनते ज्ञानज्योती महाथेरो त्याचबरोबर पूज्य बनते सुमोदो दीपंकर ज्यांच्या नेतृत्वात पंचशील धम्मध्वज यात्रा व जनसंवाद यात्रा निघाली असे पूज्य बनते विनयाचार्यजी यांनी 17 सप्टेंबर पासून 17 ऑगस्ट पासून आज आपल्या मुंबई पर्यंत ते 2 तारखेपर्यंत आज पोहोचले। आता आपण आंबेडकर भवन या ठिकाणी आलेलो आहोत। जो चैत्यभूमी या ठिकाणाहून आज जो मार्च निघाला होता धम्मध्वज यात्रा, त्या संदर्भात आपण जे सभेचे अध्यक्ष आहेत भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याशी बोलणार आहोत। सर, हा जो नागपूरहून जो लॉंग मार्च निघालेला आहे, आज मुंबईमध्ये येऊन ठेपलेला आहे, आपल्या चैत्यभूमीपासून या रॅलीची सुरुवात झालेली आहे, काय सांगणार आहात? आज चैत्यभूमीपासून महाबोधी बुद्धविहार मुक्त करो, BT ॲक्ट 1949 हा देखील रद्द करा अशा प्रकारच्या घोषणा देत बनते विनाचार्य, बनते महाथेरो, ज्ञानबोधी अशा प्रकारच्या 500-600च्या मॉपने आम्ही चैत्यभूमी ते आंबेडकर भवनमध्ये आलेलो आहोत। आंबेडकर भवनमध्ये या धम्मयात्रेची सांगता होईल, ध्वजधम्म यात्रेची मीटिंग होईल, संदेश देण्याचा भंतेजी सगळा संदेश देतील। पुढच्या काळामध्ये आंदोलन कशा प्रकारे आपल्याला चालवावं लागेल याबद्दलची चर्चा होईल, आपले मत इथे मांडण्यात येतील। परिस्थिती आज आहे की कायदेशीर मार्गाने लढावं लागेल, जे सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे। अशा प्रकारच्या आंदोलनामधून समाजामध्ये जनजागृती आणि आमच्या भावना किती तीव्र आहेत ह्या दाखवण्याचा प्रयत्न आज झालेला आहे। नागपूर येथून याची सुरुवात झाली, नागपूरच्या दीक्षाभूमीमधून, आणि चैत्यभूमीमध्ये याचा सांगता झाला आणि मीटिंगचा कार्यक्रम आज आंबेडकर भवनमध्ये आहे। आणि ह्याच्या पुढे कशी कारवाई करावी त्याच्याबद्दलचं वृत्तांत कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना देईल। परंतु महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनानंतर संपूर्ण देशभरातील बौद्ध हा जागृत झाला, आंबेडकरवादी हा जागृत झालेला आहे। जे बाबासाहेबांना मानणारे आहेत, बुद्धाला मानणारे आहेत, OBC समाज आहे, ते देखील आज म्हणतायत की ज्यांची धरोहर आहे, बौद्धांची धरोहर आहे, ती बौद्धांना मिळाली पाहिजे। अशा प्रकारचं वातावरण आज देशामध्ये आहे। त्याचाच एक भाग ही धम्मध्वज यात्रा दीक्षाभूमी टू चैत्यभूमी चालली। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।